नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. अलिबाग समुद्र किनाऱ्यावर एटीव्हीच्या अपघाताचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठा प्रसारित झाला आहे. या अपघातात उंटासह 3 ते 4 पर्यटकही जखमी झाले आहेत. रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे, ज्यामध्ये एका एटीव्हीवरच्या चालकाचा ताबा सुटतो. त्यामुळे एटीव्ही बाईक एकाच्या हाताला धडक देऊन समोर उभ्या असलेल्या उंटाला जोरात जाऊन धडकते. या अपघातात एटीव्हीवर बसलेली महिला खाली पडते आणि जखमी उंट घाबरून सैरावैरा धावू लागतो. एटीव्हीचा अपघात होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही चालकांचे नियंत्रण सुटल्याने एटीव्ही अपघाताच्या घटना अलिबाग येथे घडल्या आहेत. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर बेकायदेशीरपणे चालवण्यात येणाऱ्या एटीव्हींचा वाहनांचा प्रश्न चर्चेत आला आहे. पनवेल महानगरपालिकेमार्फत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत राबवण्यात येणार आहे. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या पंधरवड्यात कुष्ठरोगाविषयी आरोग्य शिक्षणाचे विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. या अभियानांतर्गत प्रत्येक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावरती राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच कुष्ठरोग प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले. कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. या अभियानांतर्गत आपापल्या स्तरावर प्रत्येक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपक्रम राबवणार आहे. भोकरपाडा स्थित असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात बोर्ड मीटिंगमध्ये विषय घेणार असून कामगारांना न्याय देण्याचे आश्वासन राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत नावाशेवा टप्पा 3 नुसार जुन्या पाईपलाईन बदलीच्या कामाला वेग आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात आमदार महेश बालदे यांच्या मागणीनुसार तर नावाशेवा टप्पा 3 नुसार जीर्ण पाईपलाईन लवकरात लवकर बदली करण्याच्या कामाला वेग देण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती. त्यानुसार मंत्रालयात राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीस आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, संबंधित विभागाचे अधिकारी, कामगार नेते जितेंद्र खरत, युवा नेते देविदास पाटील, गणेश आगिवले, महेंद्र पाटील, संभाजी पाटील उपस्थित होते. पनवेल तालुक्यातील कुष्ठरोग निवारण आणि कुष्ठरुग्ण बांधवांच्या पुनर्वसनाचे काम करणाऱ्या कुष्ठरोग निवारण समिती शांतीवन या संस्थेच्या विश्वस्त मीरा लाड यांची वयाच्या 92व्या वर्षी शांतीवन आश्रमात प्राणज्योत मालवली. त्या काही महिने आजारी होत्या. शांतीवन संस्था मोठी होण्यामध्ये लाड यांचा मोठा हातभार होता. मरणोत्तर देहदान करण्याची त्यांची इच्छा होती. त्याप्रमाणे सोमवारी त्यांचा देह कामोठे येथील महात्मा गांधी रुग्णालयात दान करण्यात आला. मुंबईतील शाळेत शिक्षिका म्हणून त्या काम करत होत्या. मीरा लाड यांनी राष्ट्रसेवा दलाचे नाथ पै यांच्यासोबत काम केले होते. त्यांना राजीव आणि रजन हे 2 अपत्य आहेत. दोघांनाही चांगले शिक्षण दिल्यानंतर अचानक राजीव आणि रजन या दोघांचेही निधन झाले. या धक्क्यातून त्या खंबीरपणे सावरल्यानंतर लाड यांनी मुलांच्या आठवणीसाठी राजीव रजन लाड ट्रस्टची स्थापना केली. लाड यांनी शिक्षिकेच्या नोकरीवरून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर वेतन आणि भत्ते तसेच त्यांची संपत्ती या ट्रस्टमध्ये गुंतवली. त्यानंतर त्यांनी पनवेलजवळील शांतीवन या संस्थेमध्ये कामाला सुरुवात केली. कुष्ठरुग्ण निवारण समिती शांतीवन या संस्थेसाठी त्यांनी आपले सर्वस्व वाहिले. भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा क्षेत्रासाठी आयोजित करण्यात आलेल्या नमो चषक गीत गायन स्पर्धेचा किताब अक्षय जाधव आणि मिताली पुरालकर यांनी पटकावला. देशाचे कार्यकुशल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने भारत देशाने जगात मोठी झेप घेतली. त्याबद्दल आदर भावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष कार्यकारिणीने दिल्ली
दिलेल्या निर्देशानुसार भारतीय युवा मोर्चाच्या संयोजनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात नमो चषक स्पर्धा होत आहे। त्या अनुषंगाने पनवेल विधानसभा क्षेत्रात गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। यामध्ये 16 ते 25 आणि 25 ते पुढे अशा 2 गटात ही स्पर्धा झाली। या स्पर्धेत एकूण 165 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। पनवेल ग्रामीण आणि खारघर शहराची ऑडिशन रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथे, तर पनवेल शहर, कळंबोली शहर आणि कामोठे शहराची ऑडिशन CKT महाविद्यालयात पार पडली। रायगडावर ऊर्जा मिळते ही इतरत्र कुठेही मिळत नाही। ती ऊर्जा घेऊन पुढील प्रवास चालू करणार असून रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला नतमस्तक होऊन पुढे लढण्याचा निर्णय घेतल्याची भूमिका मनोज जरांगे यांनी रायगड किल्ल्यावर स्पष्ट केली। जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखो मोर्चेकरांसह मुंबईच्या दिशेने निघालेले जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीला यश आल्यानंतर राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेनंतर प्रथमच मनोज जरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावरील समाधीला नतमस्तक होण्यासाठी रायगडावर दाखल झाले होते। रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला नतमस्तक होण्यासाठी मनोज जरांगे यांच्याबरोबर हजारो मराठा आरक्षण चळवळीतले कार्यकर्ते आणि सकल मराठा समाजातील बांधव उपस्थित होते। नवी दिल्ली येथे झालेल्या द्विपक्षीय वेतन करार समितीच्या 7व्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। ही बैठक IPA चेअरमॅन राजीव जलोटा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली असून यामध्ये द्विपक्षीय नवीन वेतन करार संदर्भात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा तसेच निर्णय झाले। यावेळी 6 बंदरांचे प्रतिनिधी, 6 महासंघांचे प्रतिनिधी उपस्थित होते। चर्चेदरम्यान व्यवस्थापनाने फेडरेशनच्या प्रतिनिधींना BWNC कार्यवाहीवर मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करून फिटमेंट, बेनिफिट, वेतन श्रेणी, DA याबाबत कोणताही निर्णय देऊ शकत नाही असे सूचित केले। दरम्यान BWNCची 8वी बैठक 20 दिवसात मुंबईत होईल अशी सूचना केल्याची माहिती BMC पोर्ट फेडरेशन महामंत्री आणि वेतन करार समिती सदस्य सुदेश पाटील यांनी दिली आहे। पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी रायगड जिल्हा परिषदेने जलशुद्धीकरणासाठी केलेल्या विविध उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत। जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे स्रोत अशुद्ध होण्याचे प्रमाण घटले आहे। पिण्याच्या पाण्याचे धोकादायक स्रोत मिळाल्यामुळे दिले जाणारे लाल कार्ड एकही ग्रामपंचायतीला मिळालेले नाही। जनतेला शुद्ध आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे तसेच जलजन्य रोगांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागामार्फत जिल्ह्यात पाणी गुणवत्ता सनियंत्रण कार्यक्रम राबवण्यात येतो। या कार्यक्रमांतर्गत वर्षातून 2दा पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येते। दरम्यान यंदा जिल्ह्यातील 15,662 पिण्याच्या पाण्याच्या स्रोतातील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासण्यात आले। त्यापैकी 241 स्रोतातील पाणी दूषित परंतु सौम्य जोखमीचे आढळते। या स्रोतांच्या पाण्यात उपाययोजना करून ते पाणी पिण्यास योग्य करण्यात आले आहे। नवी मुंबई क्षेत्रातील सिडको अंतर्गत मावेजा रकमेची वसुली, प्रलंबित असलेल्या इमारतींना भूगवटा प्रमाणपत्र, भाडेपट्टा, खत, अभिहस्तांतरण देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। त्यानुसार सिडकोतर्फे अशा इमारतींसाठी नवी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे। जास्तीत जास्त नागरिकांनी आणि विकासकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे। यापूर्वी नवी मुंबई क्षेत्रातील सिडको अंतर्गत येणाऱ्या मावेजा रकमेच्या वसुलीशिवाय इमारतींना भूगवटा प्रमाणपत्र देण्यात आलेले नव्हते। सिडकोच्या नवीन अभय योजनेनुसार मावेजा रकमेच्या वसुलीशिवाय इमारतींना भूगवटा प्रमाणपत्र, भाडेपट्टा, खत, अभिहस्तांतरण देण्यात येणार आहे। ही अभय योजना 31 मार्च 2024 पर्यंत लागू असणार आहे। तसेच अभय योजनेनुसार यापुढे मावेजा रकमेची वसुली ही भूगवटा प्रमाणपत्र, भाडेपट्टा, खत, अभिहस्तांतरणाशी जोडली जाणार असून या रकमेची वसुली स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे।
भोई गौरव मासिकाद्वारे स्वर्गीय कवी अनंतराव बावणे यांचे स्मृतिप्रित्यर्थ राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा भोई समाजातील कवीसाठी घेण्यात आली होती। या स्पर्धेत पनवेलच्या गोपाल धारपवार यांना शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात नागपूर येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला। भोई गौरव मासिकाचा 5वा वर्धापन दिन निमित्त काव्य स्पर्धा घेण्यात आली होती। या काव्य स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्तम प्रतिसाद मिळाला। या काव्य लेखन स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुखसिद्ध कवी प्रकाश दुलेवाले यांनी काम पाहिले। या स्पर्धेत पनवेल तालुक्यातील उसरली येथे राहणारे गोपाल धारपवार यांना द्वितीय पुरस्कार मिळाला।